Hello everyone, good morning and welcome you all to Rachna's New Angel World. Me and Sunny, and yes, it's a new day, new beginning, and day starts with all you lovely and beautiful people. So आज busy day आहे, clinic hospital clinic. So लवकरच उठून थोड्या काही कामं आहेत ते मी आणि रचना पूर्ण करायला बाहेर चाललो आहोत आणि नॉर्मल रुटीन स्टार्ट झालंय. नाईसा आहे, स्कूलमध्ये गेली आहे, आई आराम करत आहे आणि यस दिवसभर आम्ही काय काय करणार आहोत हे तुम्ही बघणारच आहात. सो प्लीज स्टे ट्यून and yes, be happy, keep smiling, spread love and happiness everywhere, and yes, live, laugh and hello everyone, good morning. So सनी गेला आहे क्लिनिकला. त्याचा आज क्लिनिक हॉस्पिटल क्लिनिक आहे. आज आहे फ्रायडे. हा कदाचित ब्लॉग तुमच्यापर्यंत येतो आहे संडेला, कारण आम्ही एक दिवसात जेव्हा आम्ही ते साडीवाला शूट केलं, साडीवाला जो ब्लॉग गेला जो खूप लोकांनी कदाचित पाहिला असेल, त्या दिवशी आम्ही 2 ब्लॉग शूट केले आहेत. म्हणून ब्लॉग्स थोडंसं पुढे मागे असे झालेले आहेत. आणि आज आहे सावीचा बर्थडे. सो मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे सावी. आय नो हा ब्लॉग तुमच्यापर्यंत जोपर्यंत येईल तोपर्यंत हा लाईक बर्थडे होऊन गेला असेल, बट 2 वर्षाची झालेली आहे सावी. आय स्टील रिमेंबर जेव्हा चेतना हॉस्पिटलमध्ये होती तेव्हा आम्ही गेलेलो, जेव्हा तिला लेबर पेन स्टार्ट झालेले. कसं टाइम निघून जातो ना, म्हणजे मला आईचे ते शब्द आठवतात, बघ एकदा बाळ झालं ना की तुम्हाला कळणार सुद्धा नाही की टाइम किती फटाफट जातोय, किती फटाफट मोठी होत आहेत मुलं. सावी 2 वर्षाची झाली, थोड्याच दिवसात ज्ञानू 2 वर्षाची होईल, थोड्याच दिवसात नाईसा 6 वर्षाची होईल. बाप रे, 6 वर्ष होणार आहेत मला आई बनून. आणि प्रत्येक आईचा हा जो पण प्रवास असतो तो खूपच अमेझिंग असतो. इट्स लाईक अ रोलो कोस्टर. कालच चेतनाने मला फोन केलेलं टू इन्व्हाइट आज त्यांचं जे काही प्लॅन आहे, सो त्याच्यासाठी तिने इन्व्हिटेशनसाठी मला फोन केलेलं आणि मी तिला तेच म्हटले की तुला सुद्धा 2 वर्ष होणार आहेत आई म्हणून. तर म्हणते हो ना, सगळं अप्स अँड डाऊन्स, पूर्ण एक रोलो कोस्टर होती ही. म्हणजे हा जेवढी जर्नी झाली, मी तिला बोलली अजून तर अजून सुरुवात होणार आहे ही, तर फक्त म्हणजे दिस इज जस्ट अ ट्रेलर, मूवी तर अजून बाकी आहे. आणि मला असं वाटतं आपले इंडियन कल्चरमध्ये आपण असं म्हणतो की बाळ मोठं झाल्यानंतर रिस्पॉन्सिबिलिटी नसते, ते आपापल्या कामाला लागतात, पण नाही, आपले जे इंडियन मदर्स आहेत ना त्यांचं ते रिस्पॉन्सिबिलिटी मला वाटतं कधीच नाही संपत. ती चिंता, ते सगळं जे लहानपणापासून आपल्या बाळासाठी असतं ना, ते मोठे होईपर्यंत, ते शेवटपर्यंत, लग्न झाल्यानंतर, त्या मुलीला मुलं झाल्यानंतर सुद्धा असतात. मी माझ्या आईला बघते, मी आईंना बघते. सो आय कॅन सी दॅट की हे जे आहे, हे जे म्हणतात की नाही एका पॉईंट नंतर आम्ही सगळं ह्याच्यातनं निघू, असं वगैरे काहीही नसतं. ते सगळं काही फॉर एव्हर असतं. एकदा तुम्ही आई झालात तर ती चिंता, ते तो जो स्ट्रगल आहे तो मला असं वाटतं अजून थोडाफार डिफिकल्ट होत जात असेल कदाचित पुढे. एनिवेज मला एवढा पुढचा विचार नाही करायचा आहे. सो लेट सी कसं काय आज सगळं काही होतंय. जे काही असेल ते तुम्हाला नक्कीच व्लॉगमध्ये समजेलच. आणि आता मी आणि सनी सकाळी गेलेलो, आम्हाला काम होतं पोस्ट ऑफिसमध्ये, सो आम्ही तिथे गेलो. त्याच्यानंतर सनी आला, नाश्ता केला आणि तो इमिडिएटली गेला हॉस्पिटल क्लिनिकला. सो आज तो काय पूर्ण दिवस असा आम्हाला म्हणजे असं पूर्णपणे भेटणार नाहीये, तो असंच धाव पळपळ ह्याच्यातच. आता जेवायला येईल आणि मग नंतर तो लगेच हॉस्पिटलला जाईल आणि मग डायरेक्ट आम्हाला रात्री भेटेल क्लिनिक नंतर. नायसाचे एक्झाम्स चालू आहेत, म्हणजे एक्झाम्स म्हणजे त्यांच्या स्कूलमध्ये एक्झाम्स नसतात, बट ते जेवढं शिकवतात ना ते मंथली त्यांचं एक थोडंसं एक ते असेसमेंट असते की त्या निमित्ताने एक चेक करायला की मुलांना किती समजलंय वगैरे. सो ते तिचं चालू आहे स्कूलमध्ये. आणि मग आता उद्या सॅटर्डे संडेमध्ये सुट्टीच असणार आहे. आणि मग काय नाही, आता मी चालली आहे किचनमध्ये. आज माझं ॲक्च्युली सगळं काही स्लो चाललंय, थोडंसं रुटीनमधलं इकडे तिकडे पण झालं ना की मग गडबड होऊन जाते. सकाळी हे मध्येच आमचं पोस्ट ऑफिसचं आलं, नाही तर माझं आतापर्यंत जेवण वगैरे झालं असतं. एनिवे, सो बॅक फ्रॉम क्लिनिक. नाईसा आली नाही वाटतं, कुठे गेली? सावीचा बर्थडे. हॅपी बर्थडे सावी. सो डबल सेलिब्रेशन आहे. सरप्राईज पण आहे ना. नाईसा हेल्प करते बघा. नाही दिलं तरी चालेल, तू पण बस. इथे सगळं सामान आहे.
मला ना आवडत पाठीवरच आहे ना. ते बसवलंय. हो शेठाणी. चल काही काय पुढे वाचले असते मी पण एवढं सामान आहे. बॅक फ्रॉम क्लिनिक वाजले 10:15. त्याला पिक केला आहे. तो सामान मी उचलू शकली असते पण मला आता एवढा कंटाळा आलाय. चला सो आम्ही पोचतोय 10:30. ऍक्च्युली आत्ताच त्यांचा पण केक कापून झालाय म्हणजे अर्धा तास आधी 10:30 वाजता. फायनली बाबा खूप पाहुणे आता कुठे पाठवतो काका एवढं तुम्ही आले बरोबर दरवाजा फक्त नका फुल घर भरले एकदम. काय म्हणतात कशात बरं कमी गेले गिफ्ट खाली आहे ना. अभिनंदन गिफ्ट मला काय अँड बर्थडे गर्ल शावी जेवते. हॅपी बर्थडे. नाही मम्मी तुला गिफ्ट नको दे. बर्थडे गर्ल बघू बर्थडे गर्ल बघू आले. तिला पण 2 वर्ष झाले आई बनवून. पुन्हा भेटू मग जाऊ आता वर नाही जेवतायत ना बाबू ते खाली 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 मुलं पण खुश आहेत तुमच्या समोर. मी आलो कुठे आई आतमध्ये आलो फोडणी घालायला येऊ होस्ट बघू आम्हाला. अगं याची फोडणी येत आहे दीपा बरी आहे का? कर 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 फोडणी कर. तुमचा पण बर्थडे हॅपी बर्थडे. एकटा कुठं फिरतोय एकटा कुठं फिरतोय बाकी काय कधी मग बर्थडे कर सावी सावी थोडस खा ना. बस इथे इथे बस. गिफ्ट आहे बस. बस ए बस लवकर बस इथे बस बस बस. भांडायचे नाही हा. छोटू कुणाल छोटू दोघांना मी सेम आणलं भांड. ए त्यांचे म्हणलं दोघींना असंच झालेलं भांडण दोघींना सेम आहे ना. हा हो आणि घाल ना कपडे. हे पण सेम आणले तुझ्या बहिणी चुकून नाही आलं. अगो बाई हे लोक काय फेकला आवडतं जास्त. आजच्या ड्युटीवर आहेत दोन्ही आजच्या ड्युटीवर आहेत. हे घे ना हे बघ दीदीकडनं. हॅपी बर्थडे से थँक्यू 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 तुला काय फ्रॉम दीदी दे दीदी दे दीदी दे घे बाबू.
नाही ज्ञानूला नाही सूर इंटरेस्टेड बस. आता रात्री पप्पांना सांगायचं फोडायला, बाबांना सांगा दोघांनी. हा बाबांना सांगा फोडायला. ओके ओके दे दे लवकर. दे 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 नाही तू आईला दाखव जा, आईला दाखव लवकर. अभिनंदन, कॉंग्रॅच्युलेशन. बाकीची गँग नाही नाही या बाकीची गँग बघू दे, भेटू दे सगळ्यांना. कशीच पण आहे ना बस मग दोघे ना इथे सगळे चांगले. आता 10 मिनिटापूर्वी पप्पांनी हे काढलं की म्हटलं 1 नंबर मोदक, म्हणून मी बोललो की आता येत आहेत अजून. तो मोदक कमी पडलेला. ज्ञानाला काय फरकच नाही पडत. मला खायला दे, मला भूक लागली, दे मला दे. नाही बोलते सरळ आणि बोलली काय काय म्हणते रस्तिक नवरा बरोबर ओळखली आई आंघोळ करशी देऊ मी देऊ मी देऊ. नाही तुम्हीच जा, पण नसेल पण तुम्हीच जा, गाडी घेऊन जा. ते मला देऊत ना. चलो आई थांबते. आई थांबते. आई आता 21 तारखेपर्यंत थांबते. ज्ञानाचा बर्थडे आमच्याकडे त्या निमित्ताने तुमचं जावळ पण येईल आमच्याकडे. एकदाच येतो वर्षातनं. या वर्षी आलं पण नाही ना गणपतीला. त्यावेळेस दिवस कमी पडले आम्हाला. 7 दिवस पण कमी पडले काय नाही ते तू केले मी द्यायला पटके द्या, पटके द्यायला. डॉक्टर अंकल काय करतात? काय करतात डॉक्टर अंकल? काय करणार आहे? इंजेक्शन देणार ना डॉक्टर अंकल. बघितलं लक्ष नाही. मला फोन चालू दे. चलो बाय बाय फाल्गुनी काकी. चलो तू जाते नाही मला कुठे काय येते. काय फायदा नाही ना. रचना येऊ का? येऊ काय कर मावशी गेली. सो फायनली द डे कम्स टू एन एंड. सकाळपर्यंत तर संध्याकाळपर्यंत अजिबातचं प्लॅन नव्हतं. म्हणजे माझं फिक्स नव्हतं की आम्ही जाऊ की नाही. सनी पण त्याला किती म्हणजे लेट होणार होतं त्याला पण नव्हतं माहिती क्लिनिकमध्ये. बट तरी म्हणजे तो जसा आला मी रेडीच होती. मग आम्ही लगेच गेलो आणि नुकतंच तिचं आम्ही जाण्याच्या आधीच
काही मिनिट्स आधीच तिचा बर्थडे केक वगैरे कापून झालेला. पण छान वाटलं. आता सावी ओळखायला लागली आहे आम्हाला पण. म्हणजे पहिले ना यायची नाही, म्हणजे माझ्याकडे यायची पण मग ती अशी लांबणं बघायची. पण आता तर एवढी गोंडस झाले ना, ज्ञानू सारखीच. म्हणजे दोघींची तर सगळी मस्ती मी जी बघत होते आणि दोघींना ना मी सेम गिफ्ट घेऊन गेलेली. म्हणजे की भांडणं नको ती, नाही तर त्याच्यावरनं पण. आणि दोघींची चेअर सेम आहे हा सनी, दोघींची चेअर सेम आहे. पण त्या दोघींनाच माहितीये की ती कोणती चेअर कोणाची आहे. काहीही साईन नाहीये किंवा त्याच्यावर काहीही लिहिलेलं नाहीये. सो गॉड नोस ते त्यांना कसं समजतं. म्हणजे मी ज्ञानूला एका ह्याच्यावर बसवली तर ती त्यातनं उठली, ती माझी नाहीये. आणि दुसरं म्हणजे दोन्ही तर सेम आहेत, सगळं सेम आहे. कसं कळतं काय माहिती. आम्ही बोलतो त्यांच्यात पडू नको, त्यांना सगळं माहिती आहे त्यांचं. पण मस्त वाटलं परत एकदा सगळ्यांना भेटून, म्हणजे पूर्ण दुर्गे फॅमिलीला भेटून तर छानच वाटलं. पण त्याचबरोबर मामा, मावशी, मामी, त्यांची मुलं, त्यांना सुद्धा भेटून मस्त वाटलं. सो छान झालं बर्थडे सेलिब्रेशन. आणि जेव्हा फॅमिली एकत्र येते तेव्हा मज्जाच असते, फुल ऑन धमाल असते. अँड परत एकदा मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे सावीला आणि चेतनाला सुद्धा. कारण तिचं जसं मगाशी म्हटली की तिला सुद्धा आई बनून, आईचं एक दुसरं जन्मच असतं. एका बाळाला जन्म देणं म्हणजे तिचं दुसरं जन्म होतं. सो तिला सुद्धा हॅपी बर्थडे. आणि छान दिसत होती या चेतना, खूप सुंदर दिसत होती, मस्त साडी नेसलेली. सो चला मग ह्या नोटवर आम्ही आता व्लॉग हा एंड करतो. वाजले आहेत एक्झॅक्ट 12:10. भेटूया आपण नेक्स्ट व्लॉग मध्ये. टिल देन बाय, टेक केअर अँड लिव्ह, लाफ अँड लव्ह. बाय.